नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। तर त्यासाठी मी घेतलेली आहे मेथी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे। तर पहिल्यांदा मिक्सर मध्ये मी ह्या मिरच्या बारीक करून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत मिरच्या, लसूण आणि जिरे। त्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ धुवून निसून घेतली आहे। तर आता ती बारीक कापून घेते। होईल तेवढी बारीक अशी भाजी कापून घ्यायची आहे। तर पहा इथं मेथीची भाजी कट करून झालेली आहे। तर आता मी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेणार आहे। तर आता भाजी आणि कोथिंबीर एका ताटामध्ये घेतलेली आहे। तर आता मी टाकणार आहे बेसन पीठ। तर अर्धी वाटी मी बेसन पीठ वापरलेलं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ। त्यानंतर 1 चमचा ओवा असा हातावर चोळून टाकणार आहे आणि जे वाटण बनवलेलं होतं मिरचीचं ते यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर टाकणार आहे 1 चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा हळद आणि हे सर्व आता हाताने एकत्र करून घेणार आहे। हे सर्व एकत्र करून झाले तर थोडं थोडं पाणी घालून आता मी पीठ मळून घेते। दररोज आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे आणि हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। तर मी इथे एक छोटा पिठाचा गोळा हातावर घेतलेला आहे आणि सेम आपण चपात्या करतो त्याच पद्धतीने गोळा पोळपाटावर मी ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून अशी घडी घालून मी बनवून घेतलेला आहे आणि आता थोडंसं पीठ लावून एकदम पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर पराठा बनवून झालेला आहे। थोडंसं तेल लावलेलं आहे वरच्या साईडनं आणि तव्यावर पराठा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर असं वरच्या साईडने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर उलटण्याने उलटून घ्यायचं आहे। दोन्ही साईडनं तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर पहा तुम्ही इथं खूप छान असा पराठा तयार झालेला आहे।